निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा, दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण. रामशेठ ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. खरी रायगडची हाय शान, ठेवून कर्तव्याची जाण. रामशेठ ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील. जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील. जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार, भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. उंच भरारी गरुडा परी घेतली विधान सभेवरी. जनतेच्या अडी अडचणी त्याने उठविल्या लय भारी. उंच भरारी गरुडा परी घेतली विधान सभेवरी. जनतेच्या अडी अडचणी त्याने उठविल्या लय भारी. थोरा मोठ्यांशी अन जनतेशी संपर्क हाय फार, थोरा मोठ्यांशी अन जनतेशी संपर्क हाय फार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. नेते अरुण शेठ भागत दिल्या वचनाला जागत. भाजपाचे तालुकाध्यक्ष लय प्रेमानं वागत. नेते अरुण शेठ भागत दिल्या वचनाला जागत. भाजपाचे तालुकाध्यक्ष लय प्रेमानं वागत. युवा नेते परेश दादा आहेत हो दमदार, युवा नेते परेश दादा आहेत हो दमदार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांत दादा ठाकूर. पनवेल विधानसभा मतदारसंघ हा प्रचंड प्रमाणामध्ये प्रत्येक 5 वर्षामध्ये बदलतो आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाच्या पुढची विकासाची उद्दिष्टही वेगळी असतात. या मतदारसंघामधल्या समस्या अडचणीचं स्वरूपही प्रत्येक 5 वर्षागणिक बदलत जातं आणि त्यामुळे या सगळ्यांवरती काम करायचं झालं तर केवळ एक व्यक्ती म्हणून काम करून किंवा एक आमदार या नात्यानं काम करून चालत नाही. सर्व सहकाऱ्यांची जोड त्याला लागते. सरकारचं पाठबळ पाठीशी आहे आणि त्यामुळे सहकाऱ्यांच्या सोबतीनं या मतदारसंघामध्ये अनेक कामं करता आलेली आहे. याही पुढच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या मतदारसंघाची भूक आहे आणि त्यामुळे ती करण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे. पनवेल महापालिकेचा भाग असू द्या किंवा महापालिकेच्या व्यतिरिक्त तालुक्याचा ग्रामीण भाग असू द्या, या प्रत्येक परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या नागरीकरण वाढत आहे. या सगळ्यासाठी काम करत असताना विजयाचा कॉन्फिडन्स आहे आणि या लोकांच्या आशीर्वादानं या सगळ्या परिसराच्या विकासासाठी काम करता येईल याची खात्री देखील.
अनेक समस्या देखील आहेत. रोजगाराचा प्रश्न असेल, नागरीकरण असेल, अनेक समस्या आहेत. त्याच्यावर कशाप्रकारे मार्ग काढणार आहेत, काय आश्वासन देते? समस्या नागरीकरणाच्या दृष्टिकोनातून मी आपल्याला म्हणालो तसं दर 5 वर्षांनी बदलत राहतात. ते आता कुठेतरी आज पाण्याचा संदर्भ वाटतो की पाण्याचा विषय आज गहन आहे. मला खात्री आहे 6-8 महिन्यामध्ये पनवेल नावाशिवा टप्पा 3च्या योजनेमुळं या सगळ्या परिसरामध्ये 100 MLD पाणी वाढणार आहे. त्या पाण्याचा विषय हा पुढच्या 5-7 वर्षासाठी किमान सोडवला जातो आहे. मग नवीन धरणं बांधली जातात, ती पुढच्या 5-7 वर्षात जर तयार झाली, कोंडाणे धरण हेटवण्याचं क्षमता वाढ आणि त्याचबरोबरनं पनवेलचं स्वतःचं जे देरंग धरण आहे ते आणि अन्य याच्यामध्ये त्यांची क्षमता वाढ हे त्याबरोबर पॅरलली जर झालं तर त्याच्यामुळे पाण्याची समस्या ही निकाली निघेल. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे पाठपुरावा करून मी 480 कोटी रुपयाच्यासाठीचं या सगळ्या परिसरामधलं इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे रिवॅम्प करणं म्हणजे पूर्णपणानं नूतनीकरण करणं यासाठीचा निधी साहेबांनी मंजूर करून दिलेला आहे आणि त्यामुळे ते विद्युतच्या समस्या त्याच्यावर निकाली लागतील. महापालिका ताकदीनं कामाला लागलेली आहे. त्यामुळे सर्व गावांमध्ये महापालिकेच्या हद्दीमधल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, भुयारी गटारं त्याच्या सांडपाण्याचे वाहून नेण्याच्या योजना आणि त्याचबरोबरनं या गावांमधल्या सगळ्या पायाभूत सुविधांचा विकास होतो आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये तलावांची कामं आता सुरू झालेली आहेत. असंच या वेगवेगळ्या सुविधा या सगळ्या ग्रामस्थांना दिल्यामुळं निश्चितपणानं या सगळ्या परिसरामध्ये समस्या नाही. त्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांना अपेक्षित असलेल्या पायाभूत सुविधा देण्याच्यासाठीचं काम हे पुढच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं करावं लागणार. विरोधकांचं कसं आव्हान समजता महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेले पाहायला मिळते, कशाप्रकारे फायदा होईल? महाविकास आघाडी जी निर्माण झाली 2019 साली तीच मुळात विश्वासघाताच्या पायावरती उभी झाली आणि त्यामुळे त्या महाविकास आघाडीचे जे घटक आहेत त्यांना कुठेही एकमेकांच्याबद्दल ममत्व नाही. आमच्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे. का काँग्रेसच्या बरोबर शेतकरी कामगार पक्ष कसा गेला तर केवळ विवेक पाटील जे तुरुंगामध्ये आता 2021 सालापासून गेले, 2019 साल ते 21 साल त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीमध्ये गेला. पण त्यांना त्यांच्याबरोबर कुठेही एकजीव झाले नाही आणि त्यामुळे विवेक पाटलांना वाचवणं हा अजेंडा होता. शेवटी ईडीनं अटक केली. आता ईडीचा जामीन मिळाला तर CIDची अटक आहे. या सगळ्यामुळं हे स्वार्थासाठी एकत्र आलेले लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये फूट कधी ना कधीतरी पडायचीच होती. आता निवडणुकीच्या तोंडावर पडली आणि त्यामुळे त्यांचं कर्म हे त्यांना निश्चितपणानं भोगायला लागणार आहे. विजयाचा किती विश्वास व्यक्त करतात? पूर्णपणानं या मतदारसंघामधल्या जनतेच्या विकासासाठी मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं मी असेल आमचे आता हरीश केणेजी आमचे या ठिकाणी आहेत. या परिसरामध्ये या सगळ्या प्रभागामध्ये काही पंचायत समितीचे सभापती राहिलेले आहेत. त्याचबरोबर नगरसेवक म्हणून राहिले आहेत. आमचे सहकारी नगरसेवक या ठिकाणी संतोष भोईर असतील किंवा आमचे दिनेश केळेजी असतील. आमचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते या परिसरातले आहेत. ज्येष्ठ सरपंच आजीमाजी हे आमच्यासोबत आहेत. या सगळ्या परिसरामध्ये बारणे साहेबांना या लोकसभा निवडणुकीमध्ये लीड मिळालेलं आहे आणि ते लीड वाढवण्याचंच काम या मतदारसंघाच्या मध्ये या ठिकाणी होणार आहे. या संपूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 28 तारखेला निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून आमच्या प्रचाराला महायुतीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. 28 तारखेपासून 1, 2, 3 दिवाळीच्या 3 दिवसाचा अपवाद सोडला तर रोज आम्ही प्रचारामध्ये आहोत. पूर्ण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व ग्रामीण भागामध्ये 8 पंचायत समिती मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे. 20 प्रभाग आहेत महापालिकेचे. सर्व ठिकाणी एकाच वेळेला प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि या प्रचाराच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मतदार जनतेला आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आवाहन करते. विकास या मतदारसंघाचा करण्यासाठी महायुतीनं प्रयत्न केलेले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या राज्यातल्या महायुती सरकारनं प्रचंड प्रमाणामध्ये विकास कामं या सगळ्या परिसरामध्ये केलीत आणि त्यामुळे या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य जनतेला अनेक या परिसरामध्ये विकास कामांचा लाभ झालेला आहे. त्यामुळे ही सर्व जनता पूर्ण ताकदीनं महायुतीच्या पाठीशी, इथला उमेदवार म्हणून माझ्या पाठीशी पूर्णपणानं उभी राहील याची मला खात्री आहे. कोणता अजेंडा डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक लढली जाणार आहे? या संपूर्ण देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास. हाच आमचा अजेंडा आहे. याच सूत्रानुसार ग्रामीण भाग असू दे, महापालिकेचा भाग असू दे, कुठल्याही भागामध्ये सुविधा या त्या नागरिकांना मिळाल्या पाहिजेत. ज्या देशात चित्र पाहायला मिळते
ते महाराष्ट्रात आणि पनवेलमध्ये पाहायला मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण काम करतो आहे. असं नाही की निवडणूक आल्यावरती आम्ही लोकांच्या पुढे जातो. वर्षभर 365 दिवस आम्ही लोकांच्यात आहोत. त्यामुळे लोकांचे प्रश्न समजून घेतले, त्याच्यावरती मार्ग यापूर्वी काढला आहे. या पुढच्या कालावधीमध्ये या वेगवेगळ्या परिसरातल्या लोकांना आम्हाला सुविधा द्यायच्या. ग्रामीण भागामधली मंडळी आहेत जी महापालिकेच्या हद्दीत आहेत, त्यांना जी शहरं निर्माण झालीत त्याच्या तोडीस तोड अशा सुविधा निर्माण करून द्यायच्या. शहरी भागामध्ये ज्या सुविधा कागदावरती आहेत, सिडकोनं त्या निर्माण केल्या नाही, महापालिकेनं आता कामाला सुरुवात केली. कुठं बगीचे बनवते, कुठं मैदानं बनवते, कुठे मच्छी मार्केट, भाजी मार्केट बनवतो आहे, कुठे आम्ही तलावांचं सुशोभीकरण केलेलं आहे, वेगवेगळे काँक्रिटीकरणाचे रस्ते आम्ही घेतलेले आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही जाल तर महापालिकेच्या पेक्षा जास्त लांबीचे रस्ते आज कॉन्क्रीट झालेले हे ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या पद्धतीनं आणि हे विजन घेऊन आम्ही लोकांच्याकडे जातो आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरती आधारित, विकासाच्या मुद्द्यावर आधारित आम्ही लोकांच्या पुढे जाणार आहोत. ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली पाहायला मिळते. एकंदरीत त्याचं तुम्हाला किती फायदा होईल? मी निवडणूक या दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहतच नाही. कारण महाविकास आघाडी तकलादू पायावरती उभी होती, कधी ना कधी त्याच्यात फूट पडायचीच होती. ती निवडणुकीच्या आधी पडली, पण यांची तोंडं ही वेगवेगळ्या दिशांनाच सातत्यानं होती. केवळ स्वार्थासाठी ही सारी मंडळी एकत्रित आलेली होती. विवेक पाटील तुरुंगात जाऊ नये म्हणून शेका पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता. पण प्रीतम म्हात्रे उरण विधानसभा मतदारसंघामधून उभे राहतात आणि त्यांच्याबरोबर भायराम पाटील जरांगे पाटलांना भेटायला फॉर्म मागं घ्यायच्या 3 दिवस आधी तिथं जरांगे पाटलांना भेटायला एकत्रित जातात. याचा अर्थ प्रीतम म्हात्रे तिथून माघार घ्यावे अशी भायराम पाटलांची इच्छा नव्हती. मग त्या भायराम पाटलांना त्या शिवसेना उभाटाने कसा पाठिंबा दिला असता? त्याच्यात फूट पडणारच होती. एकंदरच विजयाचा विश्वास कसा व्यक्त करा? या मतदारसंघामधल्या जनतेचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी आहे असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. संपूर्ण पनवेल काय महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकतो. महाराष्ट्र सरकारनं ताकदीनं उभं राहायचं ठरवलं. महिला शक्तीच्या पाठीमागं 21 ते 65 या वयोगटामधल्या बहिणींना, लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना द्यायला सुरुवात झाली. आता जाहीरनामा आला आमचा आणि त्याच्यात सांगितलं आहे, कोण म्हणतं बंद करणार. आता आमचं सरकार सांगतं 1500 नाही 2100 देणार महिलाला. या सरकार पुन्हा अस्तित्वात आल्यानंतर ही ताकद ही आम्हाला निश्चितपणाने यश मिळून देणार. त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना. त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना. आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा. 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 पनवेल विधानसभा मतदारसंघाची 2024ची निवडणूक लढवत असताना या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये होणारा विकास हाच आमचा सगळ्यांच्या पुढचा अजेंडा आहे. आज साधारणपणानं पनवेलच्या निरनिराळ्या भागामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात विकास होतो आहे, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढते. त्यामुळे ही वाढणारी लोकसंख्या त्याला योग्य पद्धतीनं नियोजनबद्ध अशा पद्धतीनं जर याचं बसली तर त्याच्यातून लोकांना त्रास होणार नाही. या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करतो आहे. पनवेल महापालिकेच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं तर पनवेल महापालिकेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती विकास कामं घेण्यात आलेली आहेत. आत्ता आपण ज्या भागात आहोत हे एका अर्थानं पनवेल महापालिकेच्या आधीतलं शेवटचं गाव आहे. पण आज आपण बघू शकलो तर भुयारी गटार योजना या कामांना सुरुवात झाली आहे. रस्त्यांचं काँक्रिटीकरण, पिण्याच्या पाण्याची योजना या कामांना सुरुवात झालेली आहे. याच्या सौंदर्यवर्धक अशा पद्धतीनं तलावाचं सुशोभीकरण आहे, त्याच्या कामाला सुरुवात होती आहे. त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीनं निरनिराळ्या कामांना सुरुवात झाल्यामुळं आज या भागातल्या जनतेला महापालिकेच्या हद्दीमध्ये आपण आलो
याविषयी निश्चितपणानं समाधान आहे. वेगवेगळ्या समस्या असू शकतील, पण त्या समस्या सोडून त्याच्या पलीकडे जाऊन विकासाच्या दृष्टिकोनातून महापालिका भेदभाव करत नाही ही जाणीव झालेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूत्रानुसार सबका साथ सबका विकास ही गावं जी खारघर, कळंबोली, कामोठा, पनवेल यासारखी शहरं आहेत याच्या समकक्ष झाली पाहिजेत हा पाठपुरावा आम्ही करतो आहे. आमचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक मंडळी करत आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये अतिशय आत्मविश्वासाने आम्ही लोकांच्या पुढे जातो. सर, निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीमध्ये फूट पडलेली, याचा महायुतीला किती फायदा होऊ शकतो? महाविकास आघाडी म्हणून जे चित्र आपल्या डोळ्यापुढं आहे हे मुळातच सगळे संधी साधू मंडळी एकत्र आलेले आहेत. सत्तेचं जे लोणी आहे ते सत्तेचं लोणी मिळवण्यासाठी एकमेकाच्या अंगावर जायला हे कमी करत नाहीत. आपण पाहिलं की जागा वाटप करत असताना महायुतीचे पद्धती किती एकजिन्सीपणानं झाली. ज्यावेळेला कुठे बंडखोरी झाली मागे घेण्याच्यासाठी किती तडफेनं महायुतीचे सर्वच घटक पक्ष, मग त्याच्यामध्ये आमचे देवेंद्रजी असतील, सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी योग्य पद्धतीनं आपापल्या लोकांना वरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. त्यामुळं महायुती एक ताकद म्हणून पुढं जात आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारनं घेतलेले निर्णय राबवण्यासाठी महायुतीचा प्रत्येक घटक पक्ष ताकदीनं पुढं गेलेला आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीचे आमचे शिवसेना असेल, राष्ट्रवादी आहे, RPI आहे, सर्व घटक पक्ष एक दिलानं माझ्या पाठीमागे उभे आहेत. या उलट जे सत्तेसाठी म्हणून एकत्र आलेले होते, सत्ता गेल्यानंतर त्याच्यामध्ये काही या ठिकाणी एकजिन्सीपणा राहिलेला नाही. हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी होते. आज इथले माजी आमदार हे तुरुंगात आहेत, गेली 3 वर्ष तुरुंगात आहेत. ते तुरुंगात जाऊ नये म्हणून केवळ शेका पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता. ते तुरुंगात गेले, त्यामुळे त्यांचं एकमेकांच्या बद्दलचं ममत्व संपलं आणि आता यांच्यामध्ये निरनिराळे वाद जे पूर्वी होतेच प्रकर्षानं समोर आले. आणि मला खात्री आहे निवडणूक जवळ येता येता यांच्यामध्ये वाद निर्माण झाला तर पाहायला नको अशा पद्धतीची स्थिती आहे. पण जनता यांना ओळखून आहे, जनता यांचा संधी साधूपणा ओळखून आहे. त्यांच्या पदरात त्यांच्या गेल्या या विशेषत्वानं 5 वर्षामध्ये केलेल्या कर्तृत्वाचं माप त्यांच्या पदरात ही जनता टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना. त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना. आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा. 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 कार्यात त्यांचा कोणी ना धरायचं हात म्हणून सारेच देती आमदार साहेबांना साथ. आमदार साहेबांना साथ, आमदार साहेबांना साथ. त्यानं झोकून टाकलाय स्वतःला विकासात. करी अडचण सारी दूर हो एक क्षणात. दूर हो एक क्षणात, दूर हो एक क्षणात. त्याच्या कार्याचा हो जगासमोर उभा आहे परवाना. त्याच्या कार्याचा हो जगासमोर उभा आहे परवाना. आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा. 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 पिता माझी खासदार रामशेठ ठाकूर. दादा चालतोय सदा त्यांच्या
त्यांच्या तत्वावर परेश ठाकूर साथीला हाय खंबीर आहे जनतेचं ध्यान भावांच्या जोडीवर आता विजयी झेंडा फडकवाया आतुर दादाची सेना आता विजयी झेंडा फडकवाया आतुर दादाची सेना आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 एकवीर आईचा आशीर्वाद दादाला म्हणून प्रशांत दादा साऱ्यांचा चाहता झाला असा सच्चा मनाचा नेता कधी न झाला म्हणून प्रशांत दादा आमदार नावाला आला आमच्या प्रशांत दादाचा अभिमान हो वाटतंय साऱ्याला आमच्या प्रशांत दादाचा अभिमान हो वाटतंय साऱ्याला आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 उरात दडले जनसेवेचे वादळ हे दिनरात साथ लाभता तुमची त्याचा होईल झंझावात उरात दडले जनसेवेचे वादळ हे दिनरात साथ लाभता तुमची त्याचा होईल झंझावात जनसेवेची परंपरा अनवसा असे रक्तात प्रशांत दादा नावतयांचे देऊ त्या मोल मिळावे कामाचे कष्टकऱ्यांच्या घामाचे मोल मिळावे कामाचे कष्टकऱ्यांच्या घामाचे अन्यायाची ठेचून नागी ध्येय हेच संग्रामाचे चिरले अज्ञानाला लागून ज्ञानाची फुलवात साथ लाभता तुमची त्याचा होईल संसावात नको बढ़ाया गर्वाच्या कार्य बोल के हो जानसे नको बढाया गर्वाच्या कार्य बोल के हो जानसे दिल हातही करण्यासाठी सार्थक तुमच्या स्वप्नाचे नव्या दिशांची नवीन स्वप्ने नवा जोश रक्तात साथ लाभता तुमची त्याचा होईल झंझावात प्रशांत दादांचा आवाज आहे विकास कामाचा डंका प्रशांत दादांचा आवाज आहे विकास कामाचा केला काया पालट होत्यांनी पनवेल नगरीचा
साथ लाभता तुमची त्याचा होईल झंझावात. गेल्या या 15 वर्षामध्ये आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. 15 वर्षामध्ये या मतदारसंघाचं बदलणारं रूप हे सातत्यानं पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं या परिसरामध्ये 2016पर्यंत सगळी गावं ही पनवेल शहर सोडलं तर ग्रामपंचायतींचा भाग होता. आता महापालिका झाली आहे आणि महापालिका क्षेत्रामध्ये परवानग्या मिळाल्यामुळे मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. इमारतींच्या आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर हे बिल्डर बनवून देतो आणि इमारतीच्या बाहेरचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते असतील, गटारं असतील, पिण्याचं पाणी असेल किंवा आपल्या सामाजिक सोयीसुविधा ज्या सोसायटीच्या बाहेरच्या आहेत या सगळ्या पुरवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्याकडून, सत्ताधाऱ्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा असतात आणि मला खात्री आहे की तुमच्या या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाठपुरावा करत आहात. पण एक खात्री माझ्याकडून आपल्या सर्वांना देतो की आम्ही सर्व मंडळी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव सांगतो, आम्ही त्यांचं कुळ सांगतो. ते सांगतात सबका साथ सबका विकास. आम्ही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं सबका साथ सबका विकास हे प्रत्यक्षात आणणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून आणण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करत आहोत. काही अंशी आपल्या अडचणी असू शकतात, सोडवण्यासाठी आम्ही काम करतोय. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो की भारतीय जनता पार्टी जे आश्वासन देतं ते पूर्ण करतं आणि पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान जसं ते बोलतात ते पूर्ण करण्यासाठी रक्त आटवतात, घाम गाळतात. तशाच पद्धतीनं आम्ही या ठिकाणी जे आपणा सर्वांना आश्वस्त करतो ते पूर्ण करण्यासाठी देखील आम्ही निश्चितपणानं पाठपुरावा करत राहणार आहोत. आपल्या पाठपुराव्यामुळे आमच्या या ठिकाणी जे आम्ही ताकद लावू त्यातून लवकरात लवकर आपला सगळा परिसर सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा पद्धतीचं होईल. पिसारवे गाव आपण पाहतोय, या पिसारवे गावाच्या इथे एक मोठ्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम हे सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. याच पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये सर्व पद्धतीच्या सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी आम्ही काम करत राहणार आहोत. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यासाठी लाभावेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांचं मतदान या ठिकाणी आहे, राहायला 350 फ्लॅटमध्ये लोक आलेले आहेत, पण मतदान 60-70च आहे. तर ठीक आहे, ज्यांचं मतदान आहे त्यांनी मतदानाच्या रूपानं पाठबळ द्यावं, ज्यांचं मतदान नाही त्यांनी आशीर्वाद द्यावे अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांच्यासाठी काम करण्याची संधी आपण द्यावी अशी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद. शिवरायांच्या पदस्पर्शाने रायगडी मातीला आला बहर. पांगत्यानं मातीच फेडून केलं आमचं पनवेल दमदार. शिवरायांच्या पदस्पर्शाने, शिवरायांच्या पदस्पर्शाने रायगडी मातीला आला बहर. पांगत्यानं मातीचं फेडून केलं आमचं पनवेल दमदार. हक्काचा आमचा ह्यो आमदार. जनतेच्या सेवेचा ध्यासोरी बाळगुनी भक्कम ज्याचा इरादा. अरे माणूस साधा त्याचा विकासाचा वादा. आमचा आमदार प्रशांत दादा. पनवेलकरांचा तो सच्चा वादाला आला रे प्रशांत दादा. लोकनेत्याचा वारसा घेऊन चाले तो सेवेचा रक्तात ध्यास. तो बुलंद जनतेचा आवाज आहे विजयाचा विश्वास. गावा वस्तीतला माणूस जोडून प्रेमाचा घेऊन ध्यास. मदतीला सगळ्यांच्या आधी उभा तो सबके दिल में बंदा है खास. अरे एकजूट भाषा रे आवाज त्या करू दमदार विजयाचा वादा.
अरे माणूस साधा त्याचा विकासाचा वादा आमदार प्रशांत दादा पनवेलकरांचा तो सच्चा वादाला आला रे प्रशांत दादा. अब की बार आणि हर एक बार आम्ही भाजपचे मतदार. प्रशांत दादांची निवड पक्की रे महायुतीचा जयकार. कमळ चिन्हाची लई भारी शान त्याचा राखूया साऱ्यांनी मान. करूया दादांना आमदार चौथ्यांदा मारूया विजयी चौकार. अरे पक्का तो शब्दाचा माणूस हक्काचा लाडक्या बहिणींचा दादा. अरे माणूस साधा त्याचा विकासाचा वादा आमचा आमदार प्रशांत दादा पनवेलकरांचा तो सच्चा वादाला आला रे प्रशांत दादा. हो विकासाचा शिल्पकार झेंडाने अटके पार वचनपूर्तीचा सूत्रधार. गावा शहरांचा विकास केला ही भूमिपुत्रांची ललकार. निर्धार ठाम फोडू शत्रूला घाम है पोलादी इसका इरादा. अरे माणूस साधा त्याचा विकासाचा वादा आमचा आमदार प्रशांत दादा पनवेलकरांचा तो सच्चा वादाला आला रे प्रशांत दादा. शेतकरी कामगार पक्षाचे प्रीतम म्हात्रे हे महाविकास आघाडीचे आता उमेदवार आहेत का नाही हे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यांनी तिथे उरणमध्ये तिथे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्याच मुले खरं म्हणजे ना इकडे आघाडीमध्ये तर आपण बघा सागरजी असं आहे की किरण ठाकरे यांच्या बाबतीत आपण विचारलं. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरला, पक्षानं सांगितलं मागं घेतलं. अलिबागमध्ये दिलीप भोईर उमेदवारी अर्ज भरला, माघार घ्या सांगितलं, त्यांनी माघार घेतली नाही, पक्षानं त्यांना निलंबित केलं भारतीय जनता पार्टीतून. चांगला कार्यकर्ता आहे पण जर पक्ष शिस्त पाळत नसेल तर निलंबित करावं लागेल. या उलट शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी उरणमध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतो. आणि त्यांचं ठरलेलं होतं का ती जागा शिवसेनेला सोडायची, तरी तिचा अर्ज दाखल करतो. आणि इथं मात्र शिवसेनेचा सपोर्ट आणि महाविकास आघाडीचा सपोर्ट शेतकरी कामगार पक्षाकडे मागतो. अगदी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी त्यांना विचारलं की मनोज जरांगेंच्याकडे सौ लीना गरड गेलेल्या होत्या, तर त्यावेळेला गणेश कडूंनी सांगितलं की आमचे दोन्ही उमेदवार हे मनोज जरांगेंना त्यांच्या आधीच त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडं जाऊन त्यांचा पाठिंबा मागून आलेले आहेत, भेट घेऊन आलेले आहेत. दोन उमेदवार सोबत गेले, बाराम पाटील सोबत गेले, प्रीतम म्हात्रे सोबत गेले. म्हणजे बाराम पाटीलांना प्रीतम म्हात्रे काय करतात याची पूर्णपणानं जाणीव होती. प्रीतम म्हात्रे ऐकणार नाहीत का ऐकणार आहेत आणि त्याला कोणाची फूस आहे हे स्पष्टपणाने दिसतं. ते शिवसेनेवरती आरोप करतायत, हे खरोखर या ठिकाणी हास्यास्पद आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्हाला इथे त्यांचा पाठिंबा पाहिजे होता तर तिथं तुम्ही मोकळ्या मनानं तिथं शिवसेनेला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की प्रीतम म्हात्रेंनी स्पष्ट माघार घ्यायला पाहिजे होती आणि पक्षाने त्यांच्यावर दबाव टाकायला पाहिजे होता, असं तुम्ही म्हणे का? शेतकरी कामगार पक्ष आज दिशाहीन होत चाललेला आहे याचं स्पष्ट निदर्शक आहे. शेतकरी कामगार पक्षामध्ये कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नाही. एक जण उरणमध्ये उभा राहतो आणि पनवेलवाले सांगतात तिकडे दुर्लक्ष करा आणि इथं आम्हाला पाठिंबा द्या, यालाच संधी साधूपणा असं म्हणतात. तर थोडक्यात सध्या शेतकरी कामगार पक्षाची परिस्थिती पाहिलं तर तिकडे जयंत पाटील स्वतंत्र निर्णय घेतात, प्रीतम म्हात्रे स्वतंत्र निर्णय घेतात, तिकडे बालराम पाटील स्वतंत्र निर्णय घेतात. म्हणजे पक्षाचा एक बॉस असतो, तशा पद्धतीने आता राहिलं ना असं म्हणता येईल. त्यांचा बॉस आहे पण दुर्दैवानं त्यांचे बॉस तुरुंगामध्ये आहेत. 3 वर्ष ते तुरुंगामध्ये बसलेले आहेत. रोज काही व्हिडिओ कॉल फोन कॉल होऊ शकत नाही. तिकडं सांगत राहतात असा निर्देश आला तर आम्ही अमुक अमुकाचं काम करू असं उरणमध्ये लोक सांगताना मी ऐकलेले आहे. तर या ठिकाणी काय चाललं आहे याची स्थिती ही पूर्णपणानं तिथल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच मशाल निशाणी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह घेतला जातो. मशाल निशाणी आणायला मुंबईला लोक जातात. मुंबईला लोक तिथून व्हॉट्सअपवरती एबी फॉर्म पाठवतात आणि तो एबी फॉर्म नंतर गायब होतो. ही जी स्थिती आणि ही अवस्था शेतकरी कामगार पक्षाची कशामुळं आली? ध्येय धोरणं ही न सांभाळता आल्यामुळं, केवळ सत्तेच्या पाठीमागं धावल्यामुळं
आणि सत्तेच्या पाठीमागं धावून कार्यकर्त्यांचा विश्वासघात केल्यामुळं ही स्थिती त्यांच्यावरती आलेली आहे आणि या भविष्यकाळामध्ये याच पद्धतीची स्थिती त्यांची राहणार आहे। याच्या पुढे जनतेचा आधार हा त्यांचा जनाधार सुटत चाललेला आहे। खोटे नाटे आरोप प्रशांत ठाकूरवरती, भारतीय जनता पार्टीवरती, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर करायचे आणि त्याच्या आधारावरती लोकांच्याकडून मतं मागायची। आता लोक या येणाऱ्या 20 तारखेला या त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही। बरं, 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स असेल, महिना असेल, याच मुद्द्यांवर तुमच्यावर आरोप केले जातात। खरं म्हणजे ग्रामीण भागात प्रचार चालू आहे। 2 ग्रामीण भाग म्हणजे या भागातली इकडला जो ग्रामीण भाग आहे प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असेल आणि तिकडे त्या नैरा भागातला, तर त्या भागात देखील तुम्हाला खूप मोठी अडचण होणार आहे, त्याविषयी तुमच्यावर सातत्याने आरोप केले जातात। आता तिथे तुमच्या प्रचाराच्या विषयी काय सध्या परिस्थिती आहे, तिथे कधी जाणार तुम्ही किंवा तिथल्या लोकांची काय जेव्हा तुम्ही चर्चा करता, मागे तुम्हाला माहिती आहे की नाट्यगृहामध्ये एक परिषद आयोजित केली किंवा मेळावा आयोजित करण्यात आला होता, तिथे देखील माझं स्पष्टीकरण म्हणणं देण्याचा प्रयत्न केला आहे की प्रचाराच्या निमित्तानं आज मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहे, 2 दिवसापूर्वी प्रभाग क्रमांक 2 मध्ये होतो। सर्व ठिकाणी नैनाच्या परिसरात देखील प्रचाराला आमची एक फेरी काल विचुंबेपासून ते पाल्यापासून लोणेवलीपासून सगळ्या परिसरात एक फेरी झाली। आमची उद्या परवा फेरी पुन्हा त्या परिसरामध्ये होणार आहे। तिथल्या लोकांना प्रकल्प नको असला तर प्रकल्प नको असं मी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे। अशी जो परिसंवादाची चर्चा केलीत ना, असा एक परिसंवाद आणखी तुम्ही ठेवा आणि त्याच्यामध्ये कर्नाळा बँकेचे पैसे नेमके कोणी खाल्ले, कर्नाळा बँकेचे 5 लाखाचे वर्षे पैसे शेका पक्ष कसे पैसे देणार आहे, याच्यावर चर्चासत्र ठेवा आणि आम्ही तिथं येतो आणि भाजपच्यामुळे त्या लोकांना पैसे कसे मिळाले ते आम्ही त्या ठिकाणी सांगतो। आपण लोकांचा विश्वासघात केला आहे, आपण लोकांशी गद्दारी केलेली आहे, हे थेटपणानं सांगू शकत नाही। विवेक पाटील तुरुंगात काय आहेत त्याचं चर्चासत्र खरंच ठेवा, तिथं येऊन चर्चा करायची आमची तयारी आहे। हे बोलू शकत नाहीत आणि म्हणून हे लोक हवेमध्ये गोळ्या मारतात। कुठंतरी प्रॉपर्टी टॅक्सच्या विषयावर बोलायचं, कुठं नैनावरती बोलायचं, कुठं आणखीन 4 गोष्टींवरती बोलायचं, यांनी विषय सुटत नाही। लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्यासाठी लोकांना फेस करण्याची धमक असावी लागते। 6 वर्ष जे आमदार राहिले आत्ता 17 पासून 23 पर्यंत, गेल्या वर्षापर्यंत आमदार होते, टॅक्स काही वेळला होता, त्यामधले 2.5 वर्ष त्यांची सत्ता महाविकास आघाडीची होती। काय कशासाठी वापरली महाविकास आघाडीची सत्ता? विवेक पाटलांना तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी या सत्तेचा वापर केला। महाविकास आघाडीला चिटकून राहिले, ते लाथा मारत होते, हे महाविकास आघाडीला चिटकून होते। कशासाठी चिटकून होते? विवेक पाटलांना वाचवण्यासाठी, महाविकास आघाडीला ताकद देण्यासाठी उभे नव्हते। त्यावेळेला लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यांना रस नव्हता, ना नैनाचा प्रश्न सोडवला, ना महापालिकेच्या टॅक्सचा प्रश्न सोडवला। मग हा प्रश्न सोडवण्याच्यासाठी आज ते भाजपवर आरोप करतात। भाजपच्यावरती ताकद आहे, भाजपवरती लोकांचा विश्वास आहे। जर टॅक्सच्या बाबतीमध्ये लोकांच्या तक्रारी आहेत, आम्ही लोकांच्यामध्ये गेलेलो आहोत, मेजरमेंट चुकलीत, रेट चुकलेत, प्रत्येक बाबतीमध्ये रिलीफ करण्याचा आम्ही मार्ग अवलंबलेला आहे। आज काही लोक महापालिकेची टॅक्सच्या नोटिसा घेऊन लोकांच्या दारात आलेले नाहीत किंवा जप्तीची कारवाई, तुम्ही यांनी महापालिकांमध्ये जा, जप्तीच्या कारवाईच्या नोटिसेस आहेत त्या ठिकाणी, तशी स्थिती आज या ठिकाणी नाही। अशा वेळेला इथे लोकांशी संवाद साधून लोकांच्या अडचणी सोडवायला आम्ही तयार आहोत। शेका पक्ष केवळ आरोप करण्यामध्ये मग्न आहे आणि त्याची शिक्षा ही येणाऱ्या कालावधीत त्यांना भोगावी लागेल। मात्र तुम्हाला विनंती आहे की कर्नाळा बँक या विषयावर एक परिसंवाद ठेवा। कसं आहे, ग्रामीण भागात आहे, ग्रामीण भागाच्या काही गोष्टीविषयी सातत्याने तक्रार केल्या जातात, रस्त्यांची परिस्थिती असेल, पाण्याची अडचण असेल, याविषयी सातत्याने तुम्हाला प्रश्न म्हणजे फेस करावं लागतं, अशी परिस्थिती आहे। आणि तुमची अडचण होते असं म्हणजे असं मला असं वाटतं की अडचण होते याचा अर्थ की मला खोटं बोलावं लागेल, तर मला खोटं बोलायची गरज नाही। तुमच्या बरोबर 180 अंशात कॅमेरा फिरवला तर एक पाण्याच्या टाकीचं काम चालू आहे, काही जरा उलटं फिरून जरा दाखवा, नाही प्रशांत ठाकूर दाखवला चालेल, काळा पडलेला असं। तर त्यामुळे या अशा पद्धतीची कामं ही सर्व या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावामध्ये सुरू आहे। कुठं पिण्याच्या पाण्याच्या योजना चालू आहे, कुठं भुयारी गटाराच्या योजनेची कामं चालू आहे। मला लोकांची माफी मागायची काय, त्यांना बराच काळ याच्यातून पावसाळा लांबला, आता दसऱ्यानंतर पाऊस पडला आहे, त्यामुळे डांबराची कामं कुठे, पॅचवर्कची कामं सुरू होऊ शकलेली नाहीत, बंद पडलेली कामं चालू झालेली नाहीत, पावसाळा संपल्यावरती चालू होतात ती। अशा प्रत्येक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची कामं, भुयारी गटारांची कामं, ही सगळी कामं सुरू झालेली आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आता पिसाऱ्यापासून जर आलात, तलावाची कामं सुरू आहेत, काहींना भूमिपूजन केलं आहे, तर अशा पद्धतीचं प्रत्येक गावामध्ये विकास कामं येत आहेत। काही अंशी त्याचा लोकांना त्रास सहन करावा लागतो। काही ठिकाणी आपण बघतो की कुठेतरी लोकांच्या अडचणी असतात, लोक काम करू देत नाहीत, कुठे फॉरेस्टच्या अडचणी सांगतात, फॉरेस्टवाले काम करू देत नाहीत। आणि यामुळं हे सगळं असं आहे की महापालिकेच्या आयुष्य जर तुम्ही पाहिलं
तर मुंबई महापालिका 100 वर्षापेक्षा जुनी आहे. नवी मुंबई महापालिका 95 साली झाली, त्याला आता 30 वर्ष, 92 साली पहिलं नोटिफिकेशन, 30 वर्ष लोटलेले आहेत. कम्पॅरेटिव्हली आपली महापालिका 7-8 वर्ष जुनी आहे. त्यामुळे 7-8 वर्षाचं बाळ आणि 25 वर्षाचा तरुण त्याच्यामध्ये काहीतरी फरक करावा लागणार आहे. त्यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर एकदा निर्माण झालं की त्याच्या पुढच्या सुविधा त्या महापालिका क्षेत्रामध्ये दिल्या गेल्या पाहिजेत. आत्ताच्या कालावधीमध्ये जे काही लोकांच्या हक्कांवरती अतिक्रमण होतं ते काम थांबवतात. आता आम्ही येत असताना पिसारवे गावामध्ये एकानं लक्षात आणून दिलं की घराच्या समोरून डीपीचा रस्ता पडलेला आहे. मी त्याला म्हटलं तुमच्या मर्जीशिवाय हा रस्ता काही होऊ देत नाही. आता आमचे हरेश केणेजी पण त्या ठिकाणी होते, आम्ही सांगितलं त्या ठिकाणी. आणि तशाच पद्धतीने आहे, कोणालाही त्रास देऊन कोणाला विस्थापित करून हा विकास करून साधायचं काय आहे. आणि महापालिका हे कुठं काही चंद्रावरून पडली का ती स्वतः आम्हाला विश्वासात न घेता करेल. आम्ही एक या ठिकाणी त्यांना नयनाच्या बाबतीत सांगितलं, वीट उचलू देणार नाही, तशात एक पाऊल त्यांना पुढे टाकू देणार नाही जर लोकांच्या हिताच्या विरोधात असलं. लोकांना विश्वासात घेऊनच डीपीचं अंमलबजावणी, डीपी आराखडा जो आहे त्याची अंमलबजावणी होईल आणि लोकांना विश्वासात घेऊन या विकास कामांना सुरुवात झालेली आहे. लवकरात लवकर ही पूर्ण कशी होतील आम्ही पाहतोय. पाण्याच्या बाबतीमध्ये येणाऱ्या मे महिन्याच्या आतमध्ये नावाशेवा टप्पा 3 त्याचं काम जेव्हा पूर्ण होईल, या सगळ्या गावांना या पाण्याचं कनेक्शन झालेलं असेल. टाक्यांची कामं तोपर्यंत पूर्ण झाली पाहिजे, यासाठी पाठपुरावा केला पाहिजे. निश्चितपणानं या पाण्याचं पाणी येणाऱ्या मे महिन्यापर्यंत बहुतांश गावांमध्ये महापालिकेच्या पोहोचणार आहे. नेतायो आमचा मोठ्या मनाचा, जनतेचं करतो भलं. नेतायो आमचा मोठ्या मनाचा, जनतेचं करतो भलं. आमच्या प्रशांतदादाची निशाणी है ती कमळ फुलं. आमच्या प्रशांतदादाची निशाणी है ती कमळ फुलं. निशाणी कमळ फुलं, दादाची निशाणी कमळ फुलं. निशाणी कमळ फुलं, दादाची निशाणी कमळ फुलं. कमळाचं फुल ते फुलून ते दिसणार. उमेदवार प्रशांत दादा आघाडी घेणार. कमळाचं फुल ते फुलून ते दिसणार. उमेदवार प्रशांत दादा आघाडी घेणार. प्रशांत दादांचा पॉवरफुल देऊ नका कोणी हुला. हाय प्रशांत दादांचा पॉवरफुल देऊ नका कोणी हुला. आमच्या प्रशांत दादाची निशाणी है ती कमळ फुलं. आमच्या प्रशांत दादाची निशाणी है ती कमळ फुलं. निशाणी कमळ फुलं, दादाची निशाणी कमळ फुलं. निशाणी कमळ फुलं, दादाची निशाणी कमळ फुलं. ताई माईला समजून सांगा, आजीबाईला कमळ हाय आपली निशाणी सांगा काका काकीला. ताई माईला समजून सांगा, आजीबाईला कमळ हाय आपली निशाणी सांगा मामा मामीला. वडाले तलाव हाय सुंदर, त्या तलावात काय डुलं. वडाले तलाव हाय सुंदर, त्या तलावात काय डुलं. आमच्या प्रशांत दादाची निशाणी है ती कमळ फुलं. आमच्या प्रशांत दादाची निशाणी है ती कमळ फुलं. निशाणी कमळ फुलं, दादाची निशाणी कमळ फुलं. निशाणी कमळ फुलं, दादाची निशाणी कमळ फुलं. विश्वास हाय रा जनतेचा, माणूस हाय कामाचा. पनवेल मध्ये इतिहास घड
विश्वास हाय रा जनतेचा, माणूस हाय कामाचा, पनवेल मध्ये इतिहास घडणार दादाच्या नावा. आणि खरोखर आमच्या सर्व ग्रामस्थांच्या मनापासून साहेबांना शुभेच्छा आहेत. आणि ती नक्कीच आम्हाला विश्वास आहे की ते नक्कीच विजयी होतील आणि खेळ पुढे आमच्या महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल अशा पण त्यांना शुभेच्छा देतो. आणि खरोखरच मी जेव्हा काय माहिती का आपण एखाद्या विश्वास ठेवतो त्यावेळेला असं वाटतं की बाबा आमची अपेक्षा किंवा काही ह्या पण परिपूर्ण व्हाव्यात, ह्या प्रत्येकाची इच्छा असते. साधा एक गोष्ट आहे. तर आज आम्ही इथे कोयना पुरसंघाच्या आलेलो आहोत. 50-70 वर्ष झाले आम्हाला येऊन. पण खरं सांगू तुम्हाला की आमच्या गावचे प्रश्न इथल्यापेक्षा थोडे निराळे आहेत. आज खरं सांगायचं म्हणजे आज साहेबांनी प्रॉपर्टी कार्डची व्यवस्था केली आहे, पण आमच्या गावाला जे प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे किंवा ते मिळवून देणार आहे त्याच्यासाठी आमची अशी इच्छा आहे की आमचे ज्या भूखंड आहेत, मोकळ्या जागा आहेत, घर बांधलेले आहेत, त्या संपूर्ण प्लॉट सकट आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळावं. आणि आमच्या जो अन्याय होतो आहे की काही ठिकाणी बाबा आमचे ज्या विस्तारित गावठाण आहेत, आणखीन तलाव वगैरे असे काही योजना लोकांनी घर बांधलेत घरचे पोटी, त्यांचे पण सर्व प्रॉपर्टी कार्डची हक्काने त्यांना मिळावीत ही आमची मनापासून तुम्हाला विनंती आहे साहेब. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साहेब खरंच आम्हाला एक आनंद होता की आमचं गाव स्मार्ट व्हॅलीमध्ये गेलं होतं, सुधारणा झाल्या, पण ज्या काही अपुऱ्या सुधारणा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. त्यामुळे आम्हाला एक वेगळं थोडंसं एक चांगलं एक आदर्श गाव म्हणून होईल की थोडं आणखीन थोडं अमाऊंट टाकली किंवा थोडंसं मदत केली थोडी काय नाही, जेवढी आवश्यक आहे तेवढी पूर्ण. ओके. आणि सर दुसरं काय की आज बघा मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, आम्ही तिथे इकडनं शिफ्ट झालो, रिहॅबिलिटेशन झालं आमचं. आणि त्यावेळेला आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला काही माहिती नव्हतं. इथे आल्यानंतर 5-10 वर्षामध्ये MIDC आली, सिडको आली, आमच्या जमिनी त्यांनी घेतल्या. सिडकोने आम्हाला सांगितलं पैसे सांगितलं तुमच्या बँकेत टाकतो, तुम्हाला काय करायचं ते करा. नंतर आम्हाला फार कमी पैसे मिळाले, आम्ही कोर्टात गेलो, आम्हाला वाढीव रक्कम द्या. आज सिडको आम्हाला प्रत्येक ठिकाणी अडवते की तुम्हाला जे वाढीव रक्कम मिळाली त्याचा काही संबंधच नव्हता. 95ला प्लॉट मिळाले, आम्ही 90ला केस केली, म्हणजे पिटिशन केलं की आम्हाला द्यावी म्हणून. त्या व्याजाचे पैसे आज आम्हाला मिळाले साहेब मी तेव्हापासूनचे. आणि आज आमच्याकडे 20% रक्कम मागते. फार आमच्यासाठी एवढी फार जड होते रक्कम की काय करा हमावेज असं. त्याच्यासाठी काहीतरी तुम्ही केलं तर आम्हाला. आणि दुसरी गोष्ट थोडंसं आम्हाला एक चांगलं आता आमच्याकडे सिनियर सिटीजन आहे, चांगली मुलं आहेत, खेळण्यासाठी ग्राउंड किंवा अशा काही सुविधा आम्हाला जर तुमच्याकडनं मिळाल्या तर आम्हाला खरोखरच आमचं एक गाव एक आदर्श गाव होईल आणि आम्ही नक्कीच त्याचा चांगला उपयोग करू. एखादी चांगली मोठी लायब्ररी आमच्या गावात नाही असं ह्या गोष्टी आम्हाला मिळाव्यात अशा आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद. आपण ज्या समस्या मांडल्यात त्या समस्यांचे निराकरण आपले जे उमेदवार आहेत अधिकृत उमेदवार, कारण दुसऱ्या पक्षाचे कोण अधिकृत अनधिकृत अजून काही करतच नाही. आपले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी आणि इतर पार्टी यांचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब नक्कीच आपल्याला विनंती करण्यासाठी आले. तिथे नक्कीच आपले बहुमूल्य मत त्यांना द्या, कारण आपल्या ज्या समस्या या ठिकाणी पहिल्यांदा साहेबांच्या मार्गदर्शनाने आपण स्मार्ट विलेज म्हणून हा गाव आपण घेतलेला आहे. या गावासाठी आता साहेबांनी 2.5 कोटीची आपल्याला स्मशानभूमी मंजूर केलेली आहे. DPमध्ये ज्या आपल्या मागण्या आहेत ते आपण टाकलेत, ग्राउंड्स वगैरे जे आपण मागण्या केलेत, जिथे जिथे आपण सांगितलेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असतं किंवा काय तुमचे आणखी काही प्रश्न असतील आपण DPमध्ये आरक्षित ठेवलेले आहेत. नक्कीच त्याही लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. इथे साहेबाई शेवरेज लाईन आणि पाईपलाईन, शेवरेज लाईन तर पहिलीच झाली, तुमची पाईपलाईन पण टाकली, पाण्याची टाकी झाली. एका 7 ते 8 महिन्याच्या कालावधीत पाणी तुम्हाला सुरळीत पुरवलं जाईल. इतर काही प्रश्न आहेत, स्ट्रीट लाईटचे आहेत, स्ट्रीट लाईट झालेत. आता साहेबाई मधून आपल्याला 5 कोटीचा रस्ता, कॉन्क्रीट रस्ता, म्हणजे आता जे ट्रॉफिकची समस्या होती ते 5 कोटी आपल्याला मंजूर केलेले आहेत. समोरचा जो ब्रिज होता त्या ब्रिजसाठी 14 कोटी मंजूर केलेले आहेत. म्हणजे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न साहेबाई आपल्याला केलेला आहे. नक्कीच आपण त्या पद्धतीने ह्या गावातून जास्तीत जास्त मतदान दिलं पाहिजे. आज प्रॉपर्टी कार्डचा विषय, प्रॉपर्टी कार्डचे जे आपले काही विषय असतील, आम्ही साहेबांच्या याच्यात तलोजा मजकूरला या म्हणजे कुठल्या महापालिकेत झाला नाही आजपर्यंत. नवी मुंबई ठाणा घ्या इथे झाला. आपल्या 4-5 वर्षाच्या कारकिर्दीत आपण प्रॉपर्टी कार्ड संपूर्ण गावाला दिलेत. नक्कीच आपल्या आणखी काही समस्या नक्कीच त्या निराकरण करण्याचा जरूर प्रयत्न केला जाईल. त्यांच्या मार्गदर्शन आम्ही काम करतो. नक्कीच तुमच्या समस्याविषयी जी आपली सगळी मंडळी तर आम्हाला काही फोन करतच असतात. नक्कीच
काय असतील त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करू आणि आपले बहुमूल्य मत साहेबांना टाका हीच विनंती करतो. दादा समोर भल्या भल्यांची झाली हो बत्ती गुला, आमच्या दादा समोर भल्या भल्यांची झाली हो बत्ती गुला. आमच्या प्रशांत दादाची निशाणी हाय ती कमळ फुलं, आमच्या प्रशांत दादाची निशाणी हाय ती कमळ फुलं. निशानी कमळ फुलं दादाची निशानी कमळ फुलं, निशानी कमळ फुलं दादाची निशानी कमळ फुलं. या लाईनमध्ये पाणी सोर्सच्या माध्यमातून आलं पाहिजे, याच्यासाठी पनवेल महापालिका न्हावा शिवा टप्पा 3 या नावाची MJPची योजना आहे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पाणी घेणार आहे. आणि ते घेतलेलं पाणी पनवेल महापालिकेच्या आपल्या या 29 गावांच्या मध्ये या वेगवेगळ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या लाईन याची कामं सुरू आहेत. या सगळ्या लाईनमध्ये या स्कीमचं पाणी येणार आहे. सध्या या स्कीममध्ये 100 MLD पाणी येतं, 105 MLD पाणी येणं अपेक्षित आहे. सध्या ते 95 ते 100 MLD पाणी येतं. पण ज्या वेळेला हे काम पूर्ण होईल, ते पूर्ण झाल्यावर हे पाणी जवळपास 220 MLD म्हणजे 220 दशलक्ष म्हणजे जवळपास 20 ते 22 कोटी लिटर पाणी हे त्या क्षेत्रामध्ये मिळू शकणार आहे. याचा अर्थ आज जर 100 मिळतंय तर 100 MLD 10 कोटी लिटर पाणी या पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात अतिरिक्त मिळणार आहे. अपेक्षा अशी होती की सप्टेंबर 2024 जो गेला महिना होता, सप्टेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होईल. दुर्दैवानं ते काम पूर्ण झालेलं नाही. ते काम आता मे 2025 पर्यंत पूर्ण होईल, की त्याच्या माध्यमातून खोपोली त्याच्या पुढे पाताळगंगा इथे पाणी येतं. हे पाताळगंगा इथं ते पाणी शुद्ध होऊन हे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. त्याचे सोर्सच्या पाण्याचं काम मे पर्यंत होणार आहे. तसंच आपल्या या वाहिन्या याचं सुद्धा काम येणाऱ्या पुढच्या 4 ते 6 महिन्यामध्ये हे आपल्या सर्व सोसायट्या म्हणजे फक्त एक महावीर सोसायटी नाही तर सगळ्या सोसायट्या, या सगळ्या सोसायट्यांचं कनेक्शनचं काम पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की मे महिना संपायच्या आत आपलं पिण्याचं पाणी हे आपल्याला निश्चितपणाने येणार आहे. आणि या दृष्टिकोनातून त्याच्या आधी हा पाठपुरावा कसा चालू होईल या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करू. आता याच्या व्यतिरिक्त गटारं असतील, याच्या व्यतिरिक्त अन्य रस्त्यांपासून रस्त्याची कामं तर पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ही आपली सुरुवात होणार आहे. आणि त्या कामाच्या स्वरूप कॉन्क्रीट असेल तर जास्त वेळ लागतं, डांबरी असेल तर पूर्ण होतो, त्या कामाच्या स्वरूपापर्यंत पूर्ण होतील. पावसाळा सुरू व्हायच्या आधी रस्त्यांची कामं ही जी आहे ती आपली पूर्ण होणार आहे. त्यामुळे आपल्या परिसरातल्या या मेजर समस्या पाणी, गटार, रस्ते या पूर्ण आपल्या या ठिकाणी होणार आहे. या आपल्या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून आता हरेशभाई सांगतात त्याप्रमाणे स्मशानभूमीची आवश्यकता ही आपल्या सगळ्या परिसरामध्ये व्यक्त केली जात होती. पनवेल महापालिकेनं या दृष्टिकोनातून सुद्धा 2.5 कोटी रुपयाची प्रोव्हिजन करून त्या स्मशानभूमीच्या 2 आणि फेज 1ला कोयना वेळेला अशा 2 ठिकाणी या आपल्या स्मशानभूमीच्या कामांना देखील आता सुरुवात होते. एक एक करत या सर्व सोयी सुविधा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादी आणि RPI महायुतीचे आमचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. केवळ निवडणुका आल्या म्हणून आपल्याकडे आल्यानंतर काही वेगळं आश्वासन, निवडणुका संपल्यानंतर वेगळं आश्वासन असं आम्ही करणार नाही. कारण याच्यानंतर पुढच्या निवडणुकांना पण आम्हाला तुमच्याकडे यायचंय, मतदार असतील त्यांच्याकडे मत मागायचंय. आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आहोत. मी 2009ची निवडणूक लढवली, त्यावेळेला मतदार नव्हते, त्या निवडणुकीच्या आधी त्यांची कामं करत होतो. 14ची लढवली, त्यावेळेला कळंबोलीमधले जे मतदार नव्हते, रोडपालीमधले त्यांची कामं करत होतो. आणि आम्ही सर्व मंडळी याच पद्धतीनं मतदार आहे म्हणून त्याचं काम प्रायोरिटीनं, मतदार नाही त्याचं काम करायचं नाही अशा पद्धतीनं आम्ही केलेलं नाही. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना अडचणी आपल्या सोडवणं, आपल्याला विकास कामं जास्तीत जास्त देणं ही आमची जबाबदारी आहे. कारण आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब सबका साथ सबका विकास या सूत्रावर विश्वास ठेवणारे आहेत. येणाऱ्या 14 नोव्हेंबरला खारघरमध्ये ते या
खारघरमध्ये या निवडणुकीच्या प्रचारासाठी येणार आहे. आपल्या सगळ्यांना मी आमंत्रण देतो. आपण सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे नरेंद्र मोदींना ऐकण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण परिसराचं त्यांचं विकासाचं विजन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी यावं. ते प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी आमची सगळ्यांची आहे. आम्ही ती पार पाडत आहोत याची ग्वाही तुम्हाला देतो. आपण जे स्वागत केलं आपल्या सर्वांचं मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. टीका जे करती म्हणून हरती ठेवा तुम्ही जरा लक्षात. टीका जे करती म्हणून हरती ठेवा जरा तुम्ही लक्षात. मी प्रवेश करणार हाय प्रशांत दादाच्या पक्षात. मी प्रवेश करणार हाय या भाजप पक्षात. मी प्रवेश करणार हाय प्रशांत दादाच्या पक्षात. मी प्रवेश करणार हाय या भाजप पक्षात. रामशेठ ठाकूर साहेबांना ओळखतो महाराष्ट्र. आमदार प्रशांत दादा आहे जनतेशी एकनिष्ठ. रामशेठ ठाकूर साहेबांना ओळखतो महाराष्ट्र. आमदार प्रशांत दादा आहे जनतेशी एकनिष्ठ. रामशेठ ठाकूर साहेब देव माणूस आहेत साक्षात. रामशेठ ठाकूर साहेब देव माणूस आहेत साक्षात. मी प्रवेश करणार हाय प्रशांत दादाच्या पक्षात. मी प्रवेश करणार हाय या भाजप पक्षात. मी प्रवेश करणार हाय प्रशांत दादाच्या पक्षात. मी प्रवेश करणार हाय या भाजप पक्षात. मावी आजी सत्ता असता सांगा काय हो केले. प्रशांत दादाच निवडून येतील विकास कामांमुळे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी, महायुति की तरफ से मैं चुनाव लड़ रहा हूँ और आप सभी से ज़्यादा बार मिलने की कभी मुलाकात हमारी नहीं हुई है. तो ऐसे में एक दूसरे को शायद हम कम जानते हैं, पर नितेश हुए या हमारे सारे सहयोगी हुए, इन्होंने मिलकर अपनी ओर से आपको फैसिलिटेशन करने की कोशिश की है. आने वाले समय में कॉरपोरेशन के माध्यम से ये काम पूरी तरीके से हो, इसके लिए हम सभी लोग मिलकर फॉलो करें. खासतौर पर भारतीय जनता पार्टी की ओर से इसका पूरा फॉलो हम सब लोग मिलकर कर रहे हैं. पानी की समस्या सबसे बड़ी समस्या हमारे यहाँ पर है और इससे रिलेटेड लोकसभा चुनाव के समय में मैं आया था, उस वक्त भी बताया था. पनवेल कॉरपोरेशन अपनी ओर से एक स्कीम कर रहा है, जो स्कीम 100 MLD पानी के लिए जो पाइपलाइन थी उसका कन्वर्जन था 220 MLD पाइपलाइन. 100 MLD यानी 100 मिलियन लीटर्स पर डे, उससे बढ़कर वो 220 MLD यानी 220 मिलियन लीटर्स पर डे की कैपेसिटी उसकी हो जाएगी. तो लगभग 100 मिलियन लीटर्स पानी डेली बढ़ेगा पनवेल के पूरे क्षेत्र में. इसका मतलब 10 करोड़ लीटर पानी रोज के रोज उसमें बढ़ेगा और ये काम सितंबर 2024 में पूरा होना था. अनफॉर्चुनेटली पाइपलाइन जो आनी है रसायनी से, उसके ऊपर काफ़ी सारी जगह पर एक्विजिशन होने की वजह से वो पाइपलाइन का काम पूरा नहीं हो पाया अभी तक. उम्मीद ये है कि अगले 6 से 8 महीने में, यानी ज़्यादा से ज़्यादा मई एंड तक ये पाइपलाइन अगर पूरी हो गई तो हमारे सबके लिए खारघर, कलमोली, कामोठा से लेके तलोजा से लेके हम सबके लिए एडिशनल 10 करोड़ लीटर पानी डेली बेसिस पे अवेलेबल होगा.
तो ये हमारी जो आज की समस्या है ये दो तरीके की है। एक तो हमारे यहाँ तक पाइपलाइन अच्छी नहीं है, पूरे डाया की नहीं है, और दूसरा अगर बन भी जाए तो उसमें आने के लिए पानी नहीं है। तो आने के लिए जो पानी लगेगा पाइपलाइन से वो एंड के पहले हो जाएगा, और डिस्ट्रीब्यूशन जो है आप तक पहुँचाने की व्यवस्था इसके काम कॉर्पोरेशन के माध्यम से चालू है। तो चाहे पानी की लाइन है, ड्रेनेज है, रोड्स है, इन सबके ऊपर हम सब लोग मिलकर काम कर रहे हैं। आने वाले समय में 6 से 8 महीने में कह रहा हूँ कोशिश करेंगे कि जल्द से जल्द ये काम पूरे हो जाए, क्योंकि इसमें महाराष्ट्र जीवन प्राधिकरण है जो कॉर्पोरेशन के अंडर डायरेक्टली नहीं है, तो डायरेक्टली कॉर्पोरेशन का कंट्रोल नहीं है। पर मैंने गवर्नमेंट के थ्रू इसके लिए कोशिश की है, जैसे DCM देवेंद्र फडणवीस जी के यहाँ पर मीटिंग हुई है, फिर उदय सामंत जी गार्डियन मिनिस्टर उनके यहाँ पर इसके लिए मीटिंग हुई है, फिर पनवेल कॉर्पोरेशन में मैंने मीटिंग ली है। तो रेगुलर बेसिस पर मैं इसका फॉलोअप कर रहा हूँ। लेट हो चुका है सितंबर का, अभी वो लोग मांग रहे हैं उसको एक्सटेंशन, पर हम उम्मीद करते हैं कि मई एंड से पहले ये काम पूरा हो जाए। तो मैं ये उम्मीद करता हूँ कि आने वाले समय में आपकी समस्याएं कम होती रहेंगी और आपके एरिया में फैसिलिटी और बढ़ती रहेगी। तो इसके लिए आपका सहयोग चाहिए। हमारे पदाधिकारी हैं, कार्यकर्ता हैं, ये सब लोग मिलके इसमें कोशिश करते रहते हैं। आपका भी सहयोग बना रहे, आपकी सुझाव मिलते रहे, तो ये काम और तेजी से हो सकता है। त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना, त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना। आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा, आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा, आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा, आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा। कार्यात त्यांचा कोणी ना धरायचं हात, म्हणून सारेच देती आमदार साहेबांना साथ, आमदार साहेबांना साथ, आमदार साहेबांना साथ। त्यानं झोकून टाकलाय स्वतःला विकासात, करी अडचण सारी दूर हो एक क्षणात, दूर हो एक क्षणात, दूर हो एक क्षणात। त्याच्या कार्याचा हो जगासमोर उभा आहे परवाना, त्याच्या कार्याचा हो जगासमोर उभा आहे परवाना। आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा, आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा, आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा, आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा। पिता माझी खासदार रामशेठ ठाकूर, दादा चालतोय सदा त्यांच्या तत्वावर, त्यांच्या तत्वावर, त्यांच्या तत्वावर। परेश ठाकूर साथीला हाय खंबीर, आहे जनतेचं ध्यान भावांच्या जोडीवर, भावांच्या जोडीवर, भावांच्या जोडीवर। आता विजयी झेंडा फडकवाया आतुर दादाची सेना, आता विजयी झेंडा फडकवाया आतुर दादाची सेना। आहे विश्वास जुना